पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात। पुढे आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने आत्ता सांगितलेले आहे तुमच्या खात्यावरती 3000 रुपयाचा हप्ता नक्की येणार आहे। तुमच्या खात्यामध्ये आता 100% 3000 रुपयाचा लाभ नक्की मिळणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 3000 रुपये तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3000 रुपये नक्की जमा होणार आहे। म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींना आता 100% 3000 रुपयाचा लाभ नक्कीच मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। म्हणजे डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। इकडून डीबीटीचं बटन दाबल्या 2 तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा नक्की मेसेज येणार आहे। आणि दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट समोर आणलेली आहे। आणि लाडक्या बहिणींना कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र ठेवणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत, कोणती 2 ते 3 कामे आहेत सांगण्यात आलेले आहेत। राज्यातल्या या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा अधिक 1500 3000 रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्ताच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहीतच आहे अनेक वेळा लाडकी बहीण योजना बंद पडली की काय असे वाटत होते, परंतु शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 अधिक 1500 म्हणजे 3000 रुपयाचा लाभ देणार आहे अशी घोषणा केलेली आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% या 10 जिल्ह्यांमध्ये तर नक्कीच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत कारण त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 100% हा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांमुळे ते सिद्ध केलेला आहे। म्हणजे शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। म्हणून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% आता 3000 रुपयाचा लाभ जमा झालेला आहे। इकडून डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय महत्त्वाचं म्हणजे आनंदाचं काम केलेलं आहे। सर्व 3000 रुपयाचा लाभ नक्की घेणार आहेत। शिंदे साहेबांनी आताच बँकांना आदेश दिल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना अनेक मेसेज येऊ लागलेले आहेत। हे दोन्ही हप्ते एकत्र ठरवले म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, आपण आता 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्याच्या आधी आपण पाहणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे हे 2 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबल्या 2 तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होते। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% आज जमा होणार। लाडक्या बहिणींनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि 2 ते 3 कामे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत नक्कीच पाहूया। कारण लाडक्या बहिणींनो,
ही योजना आता सर्व लाडक्या बहिणींना राबवली जाणार नाही। आता अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे सरकारने ठरवलेले आहे। तरी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे ठरवलेले आहे आपण नक्कीच पाहूया। लाडक्या बहिणींनो 2 ते 3 कामे लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ना आपलं आधार कार्ड हे आणि आपल्या बँक खात्यावरचं नाव सेम असणं गरजेचं आहे आणि आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे। हे 2 ते 3 कामे सर्व लाडक्या बहिणींनी जर केलं असेल तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी नक्की हे काम करून घेणं गरजेचं आहे। लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, नाहीतर या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपयेचा लाभ जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे। लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वितरित केले जाणार आहेत। बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडमनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 100% पैसे वितरित केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आपण पाहणारच आहोत। त्याच्या आधी आपण कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे आता नक्कीच पाहूया। लाडक्या बहिणींनो आता लक्ष देऊन बघा। ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, 4 व्हीलर असेल आणि सरकारी नोकरीवर असतील, सरकारी पेन्शनधारक असतील, ज्या लाडक्या बहिणींच्या घरांमध्ये सरकारी पेन्शनधारक असेल, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि जास्तीत जास्त म्हणजे जमीन असेल तर त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून आताच अटी नियम लागू करण्यात आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच अपात्र करणार आहेत। ज्या घरांमध्ये ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकर जमीन, उत्पन्न आणि घरामध्ये सरकारी व 4 व्हीलर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो उत्पन्न जास्त असल्यामुळे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यात येणार नाही। राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्र करण्याचे ठरवलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असेल ती लाडकी बहीण योजना पात्रतेमध्ये असेल आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येत नसेल ती लाडकी बहीण आत्ताच अपात्र करण्यात आलेली असेल। कारण लाडक्या बहिणींनो या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 3000 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणी खुशसुद्धा झालेल्या आहेत कारण की लाडक्या बहिणींना वाटू लागलेलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, परंतु लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना बंद झाली नसल्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींनी आतुरतेने वाट पाहत आहेत। तरी सर्व लाडक्या बहिणींना आता 100% लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत आणि आता लक्ष देऊन बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। लाडक्या बहिणींनो आता आपण पाहणार आहोत कोणती 10 जिल्हे आहेत। आता बघा पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे, बघा लक्ष देऊन बघा सर्व लाडक्या बहिणींनी। आता पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला आहे, दुसरा आहे बुलढाणा, तिसरा आहे बीड आहे, चौथा आहे लातूर, जालना आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, कोल्हापूर आहे आणि 10वा जिल्हा लक्ष देऊन सर्व लाडक्या बहिणींनी नक्की पहा। 10वा जिल्हा आहे सांगली। या जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। 3000 रुपयेचा लाभ या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अतिशय आनंदाने मिळणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेचे हप्ते आले की काय असे कळलं की लाडक्या बहिणी अतिशय आनंदातच असतात, परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत। कारण ही 2 ते 3 कामे सर्व लाडक्या बहिणींनी दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नक्की जमा होणार आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।